नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। आमदार प्रज्ञा सातव, माजी खासदार वानखेडे यांनी लोकसभा निवडणुकीविरोधात काम केलं। खासदार आष्टीकर यांचं वक्तव्य। काँग्रेसच्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात काम केल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला आहे। डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडी विरोधात प्रचार केला, त्यामुळे त्यांना आगामी विधानसभेची उमेदवारी किंवा विधान परिषद देऊ नये अशी मागणी आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे केल्याचे हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांनी सांगितलं। दरम्यान माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी देखील निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा हा आरोप खासदार आष्टीकर यांनी केला। सुभाष वानखेडे हे सध्या शिवसेना उभाटा गटात असून ते हदगाव किंवा उत्तर नांदेड मधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत। मात्र पक्षविरोधी कारवाई केल्यानंतर उभाटा गटातून मात्र उमेदवारी मिळत नाही असं यावेळी खासदार आष्टीकर म्हणाले। त्यांच्या विरोधात आपण कधी तक्रार केली नाही, पण ज्या दिवशी ते उमेदवारी मागतील पण त्या दिवशी तक्रार करू असं खासदार आष्टीकर यावेळी म्हणाले। तर पाहूया सविस्तर वृत्त काय म्हणालेत खासदार नागेश पाटील आष्टीकर आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज वर। प्रतिनिधी रवी कुंटेचा ब्युरो रिपोर्ट, वसमत नगर, हिंगोली। महाआघाडीच्या विरोधामध्ये प्रचार केला किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी मतदान केलं किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी वागले, त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळू नये किंवा त्यांना विधान परिषद मिळू नये अशी मी पक्ष आघाडीकडे विनंती केलेली आहे। त्यांनी प्रचार केला किंवा नाही केला अशाचा विषय नाही, महाआघाडीच्या विरोधात केला हा विषय आहे। खासदार सुभाष वानखेडे माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणले की पक्षाने जर उमेदवारी दिली तर मी भोकर, हदगाव, हिंमतनगर तर नांदेड उत्तर लढवणार। आपण कोण्या पक्षाकडून? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आघाडीचा विषय आहे तो, आणि पक्षविरोधी कारवाया केल्याच्या नंतर उद्धव बाळासाहेब गटाचे माणसं तिकीट देत नसतात। सुभाष वानखेडेंनी विरोधात काम केलं 100%। त्यांची तक्रार केली। तक्रार ज्या दिवशी तिकीट मागतील त्या दिवशी करू। आता काय असं तर पुष्कळ जणांना केलेले, आता काय प्रत्येकाला थोडीच आपण प्रत्युत्तर देणार आहोत। ज्या दिवशी महाविकास आघाडीचं कोणी तिकीट मागतील त्या दिवशी ज्या ज्या लोकांनी कामं केले नसतील किंवा विरोधात कामं केली असतील त्याबद्दल तक्रार नक्की करू। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।